कसे आहात? मस्त मजेत ना. चला तर आज असे मस्त पेढे बनवायचे. रक्षाबंधन आहे, गोकुळाष्टमी आहेत. रक्षाबंधनला नाही बनवलं तर गोकुळाष्टमीला तर नक्कीच बनवा. खूप छान होतात, झटपट होतात, खायला पण खूप छान लागतात, दाताला बिलकुल चिटकत नाही. चला तर जाड बुडाचा इथे आपल्याला पॅन ठेवायचा आहे. पोहे खायचा जो चमचा आहे त्याने इथे तूप घालून घ्यायचं आहे. खूप तूप घालायचं आणि एकच चमचा तूप घालायचा आहे. आणि पेढे आपण मिल्क पावडरपासून बनवणार आहे. एक मोठी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मी. मिल्क पावडरमध्ये केले खूप छान होतं, असं वाटणारच नाही आपण मिल्क पावडरचे पेढे केलेले आहेत हे. तुम्ही पण एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बारीक गॅसवरच आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. जाडच इथे पॅन घ्यायचा, पातळ घ्यायचा नाही, कारण खाली लगेच करपतं. आणि गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा, मोठा बिलकुल करायचा नाही आहे. मोठ्या गॅसवर ठेवलं ना तर लगेच खाली लागतात आणि लगेच करपते इथं. त्याच्यामुळे इथे आपल्याला जाडच पॅन घ्यायचा आणि गॅस बारीक ठेवायचा. बघू शकता आता इथे पूर्ण गिठोया झालेल्या आहेत. थोडासा रंग चेंज झालेला आहे. एवढे मला भाजायला 8-1 मिनटं तरी लागलेले आहेत बारीक गॅसवर. मोठा गॅस केलेला नाही आहे मी. परत मी छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ज्या गिठोया झालेल्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या. नंतर दूध घातल्याच्या नंतर त्या फुटल्याच जातात, त्याच्यामुळं काहीच आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. परत मी 10 मिनटं गरमच हे केलेलं आहे बारीक गॅसवर. बघू शकता इथे रंग पूर्ण चेंज झालेला आहे. परत आपल्याला 10 मिनटं लागले इथे. पण गॅस बारीक ठेवायचा, लगेच इथे खाली करपतं. बघू शकता थोडंसं खाली लागलं की करपतं. त्याच्यामुळे ना जाडच बुडाचं पॅन घ्यायचं आणि बारीक गॅसवर. इथे आता आपला पूर्ण रंग चेंज झालेला आहे. तुम्हाला वाटत असेल की इथे रंग चेंज झालेला नाही, आणखीन भाजायला पाहिजे, पण काहीच गरज पडत नाही आहे. इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. दूध हे गरम करून थंड केलेलं दूध आहे. फ्रीजमधलं काढलेलं दूध आहे हे. काहीच हरकत नाही थंड दूध वापरलं तरी. थोडं थोडं करून इथे आपल्याला दूध घालायचं आहे. एकदम दूध घालायचं नाही, मिश्रण आपलं एकदम पातळ होईल मग. आणि परत ते घट्ट होण्यासाठी भरपूर वेळ असा लागेल, म्हणून थोडं थोडं करून इथे आपल्याला दूध घालायचं आहे. सगळी जी मिल्क पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. फक्त इथे गॅस बारीक ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. मोठा गॅस केला की परत मग खूप करपल्यासारखा वास येईल, त्या पेढ्यांचा करपट वास. त्याच्यामुळे इथे आपल्याला बारीक गॅस ठेवायचा. राहिलेलं थोडंसं दूध मी आणखीन घालून घेतलं. पूर्ण मिक्स करायचं, खूप जोर देऊन मिक्स करायचं नाही, मग त्याच्यातनं मिल्क पावडरचं असं तूप निघायला लागलं की मग ते पेढे खायला चांगले लागत नाही. खूप मिक्स करायचं नाही. इथे आपले दूध पावडरचे जे गोळे झालेले होते ते पण इथे दुधामध्ये पूर्ण विरघळून जातात. तुम्हाला असं वाटेल की ते खूप असे गोळे राहिलेले, बिलकुल नाही. बघू शकता तुम्ही इथे पूर्ण सगळे मिक्स झालेले आहेत. असं वाटतच नाही की हे मिल्क पावडरचे पेढे केलेले आहेत आपण. खूप छान होतात. आणि आपण ह्याच्यासाठी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता, किंवा साखरेचा जो बुरा असतो तोही. इथे वेलची पावडर शेवटी घालायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे तिचा वास पण शेवटपर्यंत राहतो आणि खायला पण खूप छान लागतात हे पेढे. खूप म्हणजे खूप. प्लेटमध्ये घेऊन 5-1 मिनटंच थंड करायचं, खूप थंड करायचं नाही आहे आपल्याला इथे. बघू शकता 1 वाटी मिल्क पावडर होती, त्याचं थोडंसं झालेलं आहे. मी मोठी 1 वाटी घेतली होती. तुम्ही क्वांटिटी जास्त घेऊ शकता. इथे मी साखरेचा बुरा जो असतो तो केलेला आहे. काही खूप मोठी अशी प्रोसेस नाही, पण छान लागतात ह्या पेढ्यांना. टेक्स्चर खूप छान येतं आणि खायला पण खूप छान लागतात. पिठी साखरेऐवजी तुम्ही साखरेचा बुरा जो आहे तोच वापरा. थोडं थोडं करून मिक्स करायचं, एकदम करायचं नाही. तुम्हाला एकदम असे मऊ पेढे हवे असतील तर तुम्ही जे हे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये एकदा फिरवायचं आणि काढायचं. एकदम फिरवायचं नाही, एकदम फिरवलं की त्याला तूप सुटून मग ते पेढे आपले वळता येणार नाही, काहीच होणार नाही. त्याच्यामुळे एकदा फिरवायचं आणि असं दाणेदार असं टेक्स्चर हवं असेल तर जसं मी दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. खूप छान होतात. सहज इथे आपले पेढे वळले जातात. बघू शकता तुम्ही. सहज इथे पेढे आपले जे आहेत ते असे वळले जातात हातावर. एकाच हातात. खूप मोठे नाही करायचे, खूप छोटेही नाही करायचे, मीडियम आकाराचे इथे पेढे करून घ्यायचे सगळे. असे क्रॅश वगैरे बिलकुल पडले तरी काहीच हरकत नाही. हाताने इथे मिश्रण जे आहे मऊ करून घ्यायचं आहे हातावर. तुम्हाला असे आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवा, खूप छान होतात.
खूप छान पेढे झाले होते. असे हातावर एकदम गोल फिरवायचे आणि पेढ्यांचा आकार हवा असेल तर प्लेटवर असे थोडेसे आपटायचे. बरोबर पेढ्यांचा आकार हा होतो. अशा प्रकारे सगळे पेढे मी बनवून घेतलेले आहेत. जो साखरेचा बुरा असतो त्याच्यामध्ये ना आपण असे मिक्स करायचे, म्हणजे ते एकमेकाला चिटकतही नाही आणि खाताना पण खूप छान लागतात. अशा पद्धतीने मी पेढे केले होते. खूप छान झाले होते पेढे खायला पण. आपण विकतचे पेढे आणतो त्याच्यापेक्षा तर 100% पेढे खूप छान होतात. कमी साहित्यातच होतात. खूप साहित्य असं लागत नाही. सगळे पेढे असे जे साखरेचा बुरा आहे त्याच्यामध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि खूप छान लागतात. वरती ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा. खूप म्हणजे खूप छान लागतात. तुम्ही पण एकदा असे नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी सगळे पेढे करून घेतले. असं वाटतच नाही की पाहून हे आपण घरी बनवलेत, असं वाटतं विकतचेच पेढे आहेत. अशा पद्धतीने पेढे बनवले आहेत. बघा किती घट्ट झालेले आहेत, असे नाही की मऊ पडलेले आहेत वगैरे. बघा सहज असा तोडला जातो आहे. आपला पेढा असा तोंडात टाकताच वेग होतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. रक्षाबंधनला, गोकुळाष्टमीला. चला तर मग बाय.